जगत विचार चालू आहे आपला. तेव्हा माया काय करावी लागते? मानावी लागते. ती कशी मानायची? तिची उत्पत्ती मानली तर म्हटलं तिची उत्पत्ती मानता येत नाही, कारण उत्पन्न झाली तरी कुठून? ती अनादी अशीच मानावी लागते. अनादी शांत. त्याची उत्पत्ती कोणापासून मानावी? विचार. ब्रह्मापासून होते का? जगेश्वरापासून का होत नाही? जीव आणि ईश्वर हे तिचेच कार्य आहेत. बरं, मग काय बिघडलं? कारण कार्य हे कारणापासून उत्पन्न होतं, ते कारणाला पुन्हा उत्पन्न करू शकत नाही. मलापासून कुठे बाप उत्पन्न होते का? त्याच्यात आहे. अरे त्याच्यात आहे ना. बरं, उत्पत्ती मानता येत नाही म्हणून काय मानायची? आता ब्रह्मावर लक्षण केलं ते, मग अतिव्याप्ती नावाचा काय आला पडे. म्हणून शांत मानावं लागते. अंतवती ब्रह्मज्ञानाने तिचा बाध होतो. माया कशी आहे? अनादी, अनंत नाही. अनंत पट ठेवलं तर ब्रह्म होत असे. म्हणून अनादी माया जरी असली तरी ब्रह्मज्ञान झालं की संपले. तिचं अस्तित्व कुठपर्यंत? अंधाराचं अस्तित्व कुठपर्यंत? नाही का? तो काय म्हणे, माया गेली ते गेले. आता तिला मायेला जे नाव आहे, अज्ञान, अविद्या, शक्ती, हे कोणाचे नाव आहे सगळे? आता एक कोण कशी मानतात, तिला आश्रय कोण मानतात, त्याचं वर्णन चालू आहे. कल्पित पदार्थाला आधार असावा लागला. चित्र काढायचं असेल तर भिंतीचा म्हणा, कागदाचा म्हणा, कोणाचा तरी काय पाहिजे? आधार पाहिजे. त्याप्रमाणे माया मानायची तर तिला काय पाहिजे? माया सत्य आहे का कल्पित आहे? कशावरून कल्पित आहे? ब्रह्मज्ञानाने बाध होते. बाध होते. ज्याचा ज्याचा बाध होते ते सर्व पदार्थ जीवभाव, जगतभाव, बाधे स्वात्मा एव. आत्म्याचा बाध होत नाही म्हणून आत्मा सत्य. आणि ज्याचा ज्याचा बाध होते ते सगळे जगत सुद्धा कसं आहे? बाध होतो. केव्हा बाध होतो जगताचा? ब्रह्मज्ञानाने. ब्रह्मज्ञान झालं तर अंधार कुठपर्यंत राहतो? प्रकाशित नाही. नाही का? उपसून काढून फेकावं लागतो का? अरे अंधकाराला पुढून फेकावं लागते का? येतो कसा? ते कळत नाही. जातो कसा? आल्याशिवाय राहत नाही. जाऊ द्या, दृष्टांत द्या. मग तुझा आश्रय कोण आपल्या इथपर्यंत? त्याचंही वर्णन चाललेलं आहे वाटते. त्याच्यात विचाराची मत आहे. आभासवादी, अवच्छेदवादी, बिंब प्रतिबिंबवादी, वेदांतवादी. कोणाचं मत काय आहे बरोबर आता सांगता नाही. म्हणून इथपर्यंत आलं तर आपल्याला पुन्हा घेऊ संख्या कमी आहे. पुढे दरवर्षीच राहत असते. उद्या पाडवायला तर सप्ताहवाले मुलं आजच जात असतात. ते सप्ताह सुरू करावं लागतं उद्यापासून. बरं आहे, काही वाईट नाही. म्हणून पुन्हा आपण माया स्वाश्रयाचा विषय म्हणतात. आहे ना, हे चाललं. माया कोणाच्या आश्रयाने राहते? बरोबर आहे. स्वाश्रय म्हणतात. काय म्हणायचं?
आणि कोणाला विषय करते? ब्रह्मालाच काय करते? कोणाच्या आश्रयाने राहते? ब्रह्माच्या. विषय तरी कोणाला करते? ब्रह्माला. हे झालं एक मत वेदांताचं. त्या वेदांतामध्ये पूर्वपक्ष करणारे वाचस्पती मिश्र, त्यांचं मत आहे जीवाश्रित राहते. कोणाशी? एक म्हणतो जीवाश्रित, एक म्हणतो मग हे खरं का ते खरं आहे खरे. कारण आहे पहा, कोणत्या सुगंध पाहिजे तर कोणाच्या आश्रयाने राहतो? फुलाच्या. नाद, अरे नाद कोणाच्या? तो कोणता तबल्याचे नाही राहत का? नाद हा आकाशाच्या आश्रयात आहे. कोणाच्या? त्याच्यात आकाशात. मृदंगात काय असतं? पोकळी असते ना. विद्यात सुद्धा काय असते? मग शब्द हा गुण कोणाचा आहे? आकाशात. तशी माया कोणाच्या आश्रयाने राहते? जलपर्णी कोणाच्या आश्रयाने राहते? पाण्याचा नाही. चुकीचाच मत आहे. आता बरोबर आहे. शुद्ध पाण्यात कुठे राहते? तिकडे जा की तुम्हाला उत्तर भागाला जा, एक पान दिसत नाही का? आहे का शुद्ध पाण्याचं? हरिद्वार, ऋषिकेश, काय गंगेचं पाणी आहे. एक जलपर्णीचं काय, तिथं एखादं पान जर असलं ना ते होळीवाले बरोबर येतात. ते कपाळ उचलून दोन जातात. माणसासाठी ते साफ करणारे. जाऊ दे आपला. अजून आपला महाराष्ट्र मागे आहे ना, पण नदीला पाणी आहे हे भाग्य. काही काय ना धुण्याच्या तरी काय पडते. त्याच्यामुळे आता काय झालं, घाण पाणी होते, ते धुण्याच्या उपयोगी पडत नाही. पण ज्यांचा ब्लिसरी वॉटरचा धंदा आहे ना, त्यांना मात्र फार आनंद होतो. कोणाला एकाला वाईट वाटते तर एकाला त्याचा धंदा चालतो का? जाऊ द्या आपला. माया स्वाश्रय हा स्वविषय वाचा. परिच्छेद क्रमांक 15. माया स्वाश्रया स्वविषया असून जाऊ द्या. तद्विरुद्ध वाचस्पतींचे मताचे खंडन. हे वाचस्पती मिश्र हे वेदांतातले पंडित आहे. एका दिवशी तुम्हाला चरित्र सांगू त्यांना. त्यांचा अवच्छेदवाद आहे. कोणता वाद? जीवाच्या बाबतीत आहे. वाचस्पती मिश्र आणि प्रकाशात्मा वगैरे हे तुमचे स्वामी वगैरे हे सगळे आभासवादी आहे. विद्यारण्य सुद्धा कोणच्यावादी आहे का? सगळे आभासवादी आहे. प्रत्येकाचं बरं. त्यांच्या मताप्रमाणे ज्या माया ही जीवाश्रित आहे. कोणाच्या? आणि इतरांच्या मतामध्ये माया ही ब्रह्माश्रित आहे. मग प्रत्येकजण आपापलं काय वाटतं असो. जीव ईश्वर विभागरहित शुद्ध ब्रह्माच्या आश्रित माया असून शुद्ध ब्रह्मासच विषय म्हणजे आच्छादन करते. हे पहा, पण पुन्हा एक थोडी शंका येतो. आले का शंका? लक्षात येते का शंका? कोणाच्या आश्रित आहे? म्हणजे शुद्ध पद कशाला लावला? अरे काय कोणाच्या आश्रित आहे? शुद्ध पद लावण्याचं काय कारण आहे? विकार नाही कोणतंच नाही. इथं राहून व्यावृत्ती केली. इथं राहून काय केली? कारण जीवावरून आणि ईश्वरावरून व्यावृत्त केला. शुद्ध ब्रह्माच्या काय आश्रित आहे?
जीवाश्रत नाही, पुढे ईश्वराच्या, मग कोणाच्या आश्रित आहे? केवळ ब्रह्माच्या. पुढे ज्याप्रमाणे घरातील अंधार घराला आच्छादित करतो, त्याप्रमाणे ब्रह्माच्या आश्रयावर असणारी माया ब्रह्मासच आच्छादन करते. अंधार काय करतो? अंधार काय करतो? आवरण घालतं. मग हे माया काय करते? ब्रह्मस्वरूपावर काय घालते? त्याच्यामुळे आपल्याला आवरणामुळे काय होते? आवरण दोष आहे ना. नाही, आवरणामुळे पदार्थाचं ज्ञान होत नाही. आवरण नावाचा दोष म्हणजे हे बघा, डोळ्याला जर मोतीबिंदू झाला म्हणजे मग आपल्याला काय होत नाही, मग त्या मोतीबिंदूने डोळ्यावरती काय घातलं? आवरण घातलं. आवरण, प्रतिबंध वेगळा, आवरण वेगळं. बरोबर. आवरणाच्या त्या मायेच्या दोन शक्ती असतात, एक आवरण शक्ती, एक विक्षेप शक्ती. आवरण शक्ती म्हणजे ब्रह्माचं ज्ञान होऊ देत, त्याला आवरण म्हणायचं. आणि विक्षेप म्हणजे हे पण झोप काय करते? जागृतीचा काय पाडते? आणि नसलेलं स्वप्न काय करते? स्वप्नाला काय म्हणा? विक्षेप. आलं काय? सर्वाचा विसर पडला, याला आवरण म्हणतात. आवरण आणि झोप काय कळते का आपल्याला? 1 तासाकरता झोप घेण्याकरता जातो, सोमवारी झोपतो, बुधवारी उठतो. त्याला विचारलं इतका वेळ काय करत होता? त्याचा विसर पडला. काय पडला? काय कर, तिला झोप म्हणायचं. आणि पुढे ती झोप काय करते? नसलेलं स्वप्न काय करते? असं त्याला विक्षेप असं म्हणतात. काय म्हणतात? त्याप्रमाणे माया काय करते? ब्रह्मस्वरूपावर राहते आणि ब्रह्माला आच्छादन करते. काय करते? संक्षेप. शारीरिक वेदांत मुक्तावली, अद्वैत सिद्धी इत्यादी ग्रंथकारांचा मायेविषयी स्वाश्रया स्वविषया हा पक्ष आहे. कोणाकोणाचा नाव घे ना, कोणाकोणाचा आहे? संक्षेप शारीरिक वेदांत मुक्तावली, अद्वैत सिद्धी. अद्वैत. संक्षेप शारीरिक प्रकाशात. पुढे आठवत नाही. पुढचं कोणतं आहे? अद्वैत मधुसूदन सरस्वती. बरं, पुढे भामती निबंधकार वाचस्पती निराळ्या मताचे आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की मी अज्ञानी आहे, ब्रह्म जाणत नाही. या प्रतीतीत मी शब्दाचा अर्थ जीव हा अज्ञानी म्हणजे अज्ञानाचा आश्रय आहे आणि ब्रह्म जाणत नाही या अनुभवाने ते अज्ञान ब्रह्मास विषय करते. बरं. अद्वैत सिद्धी नाही का, वेदांत परिभाषा, हे जे आहे ना, हे काय करतात? यांनी अज्ञान कोणाच्या आश्रित म्हणलं? ब्रह्माचे. वाचस्पती मिश्र ते त्यांनी जीवाश्रित मानलं. काय मानलं? अरे कारण 2 पक्ष, प्रत्येक जण आपापलं मत सांगेल की दोघांची मतं खरं आहेत, पण प्रत्येकाची मांडण्याची पद्धत काय आहे? वेगळी. जरा एकच अज्ञान जर मानलं, जीवाश्रित मानलं, तर जीव एक आहे का अनेक आहे? अनंत आहे. मग अज्ञान आहे किती झाले? अनंत झाले. एका एका अज्ञानाचा एक एक ईश्वर, पण एक एक जगत आहे का? एका अज्ञानाचा एक जगत, पुढे एक ईश्वर आहे काय? म्हणजे आता काय झालं? श्रुतीच्या विरुद्ध ईश्वरी एक आहे का अनेक आहे? एकच तर ईश्वर आहे की. मुख्यमंत्री किती असते? एकच असते. उपमुख्यमंत्री अजून काय? मुख्यमंत्री 2 झालेले.
राष्ट्रपतीमध्ये राहते. राष्ट्रपतीमध्ये एक मुख्य आणि उपमुख्य आहे. पण याच्यात कदाचित काही सांगता येत नाही. आज नाही तर काय भांडाभांडी झाली तर दोन करायला. पण जीवाशीत अनंत ईश्वर जगही किती होईल, अनंत जीव जगत होईल. सगळ्याच अनेकत्वाला प्राप्त होईल. कशाला? अनेकत्वाला. वेदांतशास्त्र वेद सांगतो ईश्वर किती आहे? एक. जगत किती आहे? एक आहे. आता हे विरुद्ध मत झालं का नाही? काय झालं? आणि इतराच्या विरुद्ध कोणाचं मत आहे? वाचस्पती. त्यांनी अज्ञान संगती कशी लावली? सुंदर संगती लावलेली आहे. पुढे क्रमाक्रमाने वाचा. म्हणून अज्ञान जीवाश्रित आहे. ते जीव अनंत आहेत म्हणून अज्ञानेही अनंत मानली पाहिजेत. एक अज्ञान मानले तर त्या एका अज्ञानाची कोणत्या तरी एका ज्ञानी पुरुषाच्या ज्ञानाने निवृत्ती झाली म्हणजे बाकी सर्व जीवांचे अज्ञान आणि त्यांचे कार्य संसार आपोआपच निवृत्त होईल. एकच अज्ञान मानलं तर एकच अज्ञान मानलं तर काय भानगड नाही सांगू येत. एकच निवृत्तीने सर्वांची एकच अज्ञान मानलं. मग एखाद्या माणसाने ते अज्ञान काय केलं? मग सगळे लोक काय झाले? काही प्रयत्न करताना काय झाले? म्हणून एक अज्ञान मानणं हे काय नाही, योग्य नाही. असं तर काही दिसत नाही. एकाने आपल्या प्रयत्नाने ते अज्ञान निवृत्त केलं. एका पोराने आपली गाथा पाठ केली तर बाकीच्याची आपोआप झाली. असं होतं सगळे. मग किती हिंमत बरोबर दिसत नाही. म्हणून एक अज्ञान मानता येत नाही. पण अज्ञान किती मानावं लागेल असं कोण खंडन करते? वाचस्पती मिश्र. नाही, वाचस्पती मिश्र नाही, वेदांती खंडन करतात. एकच अज्ञान मानलं तर जीव काय होईल? सगळे आहे. ब्रह्मावर किती अज्ञान मानलं? एक अज्ञान नष्ट केलं तर सगळ्याला ब्रह्मज्ञान होईल ना. म्हणतं मला किती अज्ञान मानावं लागेल? अनेक. जो आपला अज्ञान निवृत्त करील तो मुक्त होईल. बाकीच्याचे जसेच्या व्यवहारामध्ये आहे का? ज्याने आपलं अज्ञान निवृत्त केलं तो जिज्ञासू काय होतो? मुक्त होतो. आणि ज्याने अज्ञान नाही निवृत्त केलं ते बद्ध राहतात. असं न्याय आहे राहतात. बरं का? म्हणून तुम्हाला काय मानता येणार? एक अज्ञान मानता येणार. कारण एकानं जर ते ह्याचं चित्र आहे बघा काढलं वाघाचं, सगळ्याला दिसते का नाही? आणि एखाद्या माणसाने पुसून काढतं तर कोणालाच दिसत नाही. सगळ्याला पुसावं लागते का? काही एकाने पुसले तर जमते. सगळे जाऊन पोताला फिरवते का? मग हे काही नाही. जर अज्ञान निवृत्त केलं तर बाकीचे आपोआप काय होतील? निवृत्त नाही, मुक्त होते. निवृत्त आणि मुक्त म्हणजे काय? एखादा वर्ष 30 वर्ष नोकरी केली म्हणजे काय होतं? अरे एखादा वर्ष 30 वर्ष शाळेत नोकरी केली म्हणजे काय होतं? मुक्त होतो का? बरं, नोकरी करत असताना ब्रह्मज्ञान झालं तर मुक्त होतो. म्हणून मुक्तीचं साधन कोणतं आहे? तद्विद्धी. ज्ञान तत्वदर्शन आहे का? ते ज्ञान पै वळवे तरी संताया बजावे सर्वस्व. तुका म्हणे जवळे न पाचारिता जावे संत चरणी व्हावे. तिथं याची वाट पाहू नये. कशाची? अरे दोन असताना आपला व्यवहार आहे ना, तर व्यवहारामध्ये काय सोय? कीर्तनाला
काही पासेस द्यावं लागतं का? काही आमंत्रण द्यावं लागते का? दुसऱ्या आमंत्रणाची काय नाही. आणि जेवायला जायचं असेल तर विना आमंत्रणाशिवाय जायचं आहे ते का? आणि विना आमंत्रणात गेला जेवण्याकरता मालक बरा असला तर बरा आहे. नाही असते ना, प्रकार असते ना बघा. एखादा मनुष्य म्हणतो बसणारा बिचारा बिना आमंत्रण जरी आहे तरी त्याला झुकू नका, काय करू द्या, उठू नका त्याला, इकडे बस तिकडे बस. एखाद्या माणसाला आणि एखादा मनुष्य असं 11 माणसाला आमंत्रणाचं तर किती माणसं पाठ किती म्हणतील? 11 12 सुद्धा आहे. आणि 12 आला तर उठ. हे शहरातली भाषा आहे. कुठली? अजून खेड्यामध्ये अजूनही काही शिरलेलं नाही. जाऊ द्या आपलं. एकाने निवृत्त केल्यानंतर सर्व जीव काय होतील बघतो. असा अनुभव आहे का? म्हणून वाचस्पतीचं मत मानणं हे काय नाही. ईश्वरही किती झाले म्हणे, जगतही किती झाले अनेक. आणि शास्त्र काय सांगतं? ईश्वर किती आहे? 10-5 ईश्वर आहे ना. आणि 10-5 ईश्वर असले तर ते भांडण करत बसतील. ते जगताचा करता कोण? म्हणून मी आहे, तो म्हणून मी आहे ना. ईश्वर ईश्वर सुद्धा का मानावा लागतो? ईश्वर का मानावं लागतं? बरोबर आहे. उत्पत्तीपेक्षा संगतीपेक्षा कर्ता शब्द आहे. ईश्वर हा जगाचा काय आहे? कर्ता आहे. कुंभार घटाचा काय? कर्ता. विळा कुंभाराशिवाय घट. आणि जगत करता कोण? ईश्वर. जीव का नाही? अल्पज्ञ आहे, अल्पशक्ती आहे. ईश्वर कसा आहे? सर्वज्ञ कशावरून आहे? शुद्ध माया उपाधी असल्यामुळे तो एकाच काली सर्व जाणतो. म्हणजे जीव हा मलिन माय अविद्येची उपाधी असल्यामुळे जाणत नाही, अल्पज्ञ. चुकलं की. अरे जीव सुद्धा त्याची बुद्धी सर्व शरीर व्याप्त असल्यामुळे बुद्धिवृत्तीने काय करतो तो? एकाच कालामध्ये काय करतो? सर्व जाणणार. आणि ईश्वराची उपाधी कोणती आहे? माया. परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? ही त्याची उपाधी असल्यामुळे एकाच कालामध्ये ब्रह्मांडातील सर्व जीवाचं काय जाणतं? ज्ञान होतं. कोणाला? आपण जर चोरी केली, जरी लोकांना कळाली नाही तरी ईश्वराला काय झाले? काय काय माणसाची चोरी केली असते पण उघडीला येत. पण तुम्हाला आम्हाला जरी कळलं नाही तेव्हा तर थोडं वाईट वाटेल तुम्हाला. दृष्टांत झाला तर थोडं काय म्हटलं वाईट वाटेल तुम्हाला. आम्हाला त्याचे अनुभव आहे म्हणून सांगितलं तुम्हाला. एखाद्या माणसाने कॉफी केली कुठं परीक्षेत, परीक्षकालाही कळालं नाही कोणालाही, तरी पण ज्याचं त्याला काय माहिती आहे. काय केली आपण? कॉफी केली म्हणून आहे काय? त्याप्रमाणे कोणालाच माहिती नाही का आपल्याला माहिती आहे. म्हणून एखाद्या माणसाने चोरी केली आलं का लक्षात, तरी ते कोणाला माहिती आहे? ईश्वराला का माहिती आहे? तेव्हा एकाच काळामध्ये सगळ्या ब्रह्मांडाचं काय होतंय. आणि इथून सुटला, इथून जरी तो असा एखादा चांगला म्हणून वागत असेल काय म्हणून, पण ईश्वराला माहिती आहे हा कसा व्हायचा. कारण ईश्वराला सांगावं लागतं का? संतांच्या भंग लावायचे न सांगतला तुम्हा विश्व मार, त्याला काय सांगावं लागते का?
तुम्ही जे जे कार्य कराल त्याचं ज्ञान तुमच्या अगोदर कोणाला आहे? ईश्वराला आहे. आपण काय एखादा माणूस म्हणतो माझ्यावरती आड आलेली आहे, काय आलेली आहे, मी चोरी केली किंवा नाही केली ईश्वर जाणतो. कोण जाणतो? ईश्वर. निर्भय असतो तो. काय असतो? निर्भय. तेव्हा आहे ना. मग ईश्वराला एका कालामध्ये सर्व शरीरातील याचं ज्ञान होत असते. तसंच ईश्वराला एका कालामध्ये अनंत ब्रह्मांडाचं, कारण ईश्वर 10-5 आहे का एकच आहे? म्हणजे त्या ईश्वराला तुमच्या इंद्राने काय केलं कोणाला कळालं? आपल्याला नाही कळत. कोणाला कळालं? मग फळ भोगावं लागलं ना. जैसे ज्याचे तैसे फळ देतो. तो अंतर्यामी आहे. काय? अंतर्यामी असल्यामुळे जो जसं काही कर्म करील त्याप्रमाणे त्या कर्माचं काय देतो? निषिद्ध कर्म असेल तर नाही, अंडाच्या 4 स्वेद नरक. अतिपापी असेल तर, अरे अतिपाप असेल तर नाही. लक्षामध्ये आहे बा. त्या पापातही प्रकार आहे. काही पुण्यात काय आहे? योनीला जाण्याचं असेल इतकं पाप तर तो योनीला जाईल, अंडाच्या 4 स्वेद. आणि अधिक पाप असेल तर नरकाला जाईल. अधिक पापाचं फल काय? ते काही नाही बा. तानान विशित क्रूरा संसारेषु नराधम शिपांबजस्त्र पशुभि आसुरी योनिमापन्ना मुळा जन्मने जन्माने माम प्राप्य. सुंदर आहे गीतेमध्ये. अतिपापाचं फळ म्हणजे नरक आहे. काय समजायला का? अतिगुण्याचं फळ म्हणजे शेवटचं फाशी. कोणतं? जीवन काय झालं? कमी गुन्हे असेल तर काय, कोणाला सक्त माधुरी येतो, कोणाला 4 महिने येतो, कोणाला 6 महिने येतो, कोणाला हे कमी गुन्ह्याचे फळ आहे. आणि जास्त गुन्हा असेल तर फाशी. ते काही तसं जास्त जर पाप असेल तर नरक. नरकाला जाणं इतकं काय नाही, पाप नाही. वरचे देव होण्या इतकं काय नाही, मनुष्याचे पुण्य नाही. आहे काय? मधल्या योनी असतात कोणत्या? आणि त्याच्यात सगळ्यात वाईट योनी म्हणजे सापाची. कोणाची? त्याने तक्रार केली, त्याला हातपाय गोडे होणार. आणि या दिवसाला ते जमीन आणि आपला पाय ठेवू शकत नाही. वाटापल्यानंतर तर सरपटत जातात, धूम पडतो. आणि दिसला की लोक काय म्हणतात? जिवंत ठेवा असं म्हणतात. चला दूध प्यायला आमच्या घरी. मग तक्रार केली तेव्हा म्हणलं देवा असली योनी कशाला प्राप्त केली? लोक आम्हाला काय करत नाही, पाहत सुद्धा नाही. तुम्ही पाहा घेतो दिवसा बाहेरच निघत नाही बा. सायंकाळच्या वेळेला तो बिळातून काय होता? बाहेर येतो बा. काही नाही. म्हणलं असली योनी कशा करता पाप केली? लोक फुकट आम्हाला विचारत नाही. म्हटलं तुमचं पापच तेवढं आहे. कोणाचं? म्हणतो हे पशुने सुद्धा हे केली होती ना तक्रार ब्रह्मदेवाला. म्हटलं तुम्ही माणसाला हात दिले, पाय दिले, सगळे अवयव दिले, बुद्धी दिली, आणि आम्हाला वाढायला लागले 4 काय दिले? हात कुठे? आपल्याला कोणती वस्तू अशी हात घेऊन खाता येते? बैलाला खाता येते का? तोड लावावं लागेल. आणि त्यांना सरळ चालता येते का? मग कसं चालतात? अरे सगळे पशु आडवे चालतात. कुत्र्यापासून तो मांजरीपासून. मग ते ब्रह्मदेव म्हणायला लागला तुम्हाला आडवं चालणं फार आवडते, मला मनुष्य देह दिला पण आडवे चालत होते म्हणून
योनी कोणती 84 लक्ष नफीत चुके फेरा. आपण आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही. एक योनी मग लागे वारा इतका नरदेह दुर्लभ आहे. मग जाऊ दे, आपला कशा करता हे आलं होतं निघाला होता ईश्वरावरून. म्हणून ईश्वर किती मानावे लागतील. नाही वाचस्पतीचे मत अनेक वेदामध्ये ईश्वर किती आहे आणि आता किती मानावं लागेल हे काय नाही. मग बरोबर आहे. कोणी असे म्हणेल की असे होण्यास काही हरकत नाही, पण असे ज्ञानच आजपर्यंत कोणास झाले नाही. आजपर्यंत झालं का एकाने आपलं ज्ञान नष्ट केलं. अज्ञान सगळ्या अज्ञाना मुक्त झाल्याचं कधी आहे का? मागे काही इतिहासात आहे का कधी? आणि आता तरी हल्ली आहे का? जो आपला अज्ञान निवृत्त करेल तोच काय होतो? मुक्त होतो. एकाने आणखी अज्ञान निवृत्त केलं म्हणजे सगळे, मग तो फारच प्रश्न झाला. मग साधना करण्याचं काय नाही, गरजच नाही. मग एकाने झालं की म्हणलं आम्ही सगळे काय झालं, असं असतं का? जो आपलं अज्ञान निवृत्त करील तोच काय होतो? आणि जो आपला अज्ञान निवृत्त करणारे तो काय राहतो? बद्ध राहतो. पुढे तर पुढेही कोणास होणार नाही हेच त्याचे उत्तर. शिवाय ब्रह्मज्ञानाकरिता सांगितलेली श्रवणादी साधने व्यर्थ होतील. याकरिता मी अज्ञानी आहे आणि ब्रह्म जाणत नाही या अनुभवानुसार अनंत जीवाश्रित अनंत अज्ञाने आणि अज्ञानाचे कल्पित अनंत ईश्वर आणि अनंत ब्रह्मांडे मान्य भाग आहे. बरोबर आहे ना. असं कोणाला ज्ञान झालं आहे का? म्हणून अनंत ज्ञान आहे. पुढे अनंत ईश्वर मानणं काय आहे? गरजेचं. जो आपला अज्ञान निवृत्त करेल तो काय होईल, आणि बाकीचे जे अज्ञान काय राहील तसेच राहील की. हेच मत काय आहे? योग्य आहे. म्हणून अनंत ईश्वर मानणे आणि अनंत काय मानणे? अज्ञानी मानणे. वाचस्पतीला अज्ञानी अनंत मानावे लागते. अनंत ईश्वर काय मानावं लागेल, आणि अनंत ईश्वराच्या अनंत सृष्ट्या काय करावं लागेल. आणि शास्त्राच्या विरुद्ध मत आहे कोणाच्या? पण तो का आता मोठा पंडित असल्यामुळे संगती लावणार आहे. निसंगती वाचकी वाचा. ज्या जीवास ज्ञान होते त्याचे अज्ञान ईश्वर आणि ब्रह्मांड ही सारी निवृत्त होतात. ज्यास ज्ञान होत नाही त्यास बंध राहतो. बरं का? ज्याला ज्ञान होत नाही तर बंद राहतो, आणि ज्याला ज्ञान होते तो मुक्ती आणि बंध हे कशावर अवलंबून आहे? नाही समजा. मुक्ती आणि बंध हे कशावर अवलंबून आहे? ज्ञानावरच. ज्ञान झालं तर मुक्ती नाही सांगणार. हे काय स्वभावच आहे का? काय सर्व जीव जे आहे ना ते अज्ञानाने हे असल्यामुळे सगळे यक्षयात मुंगीपासून तो ब्रह्मदेवापर्यंत आहे का त्याला. म्हणून स्वरूपाचं ज्ञान नाही बंध. स्वरूपाचं ज्ञान असेल तर मुक्त. म्हणजे बंध आणि मुक्त दोन शब्द आहे ना. तेव्हा सय्यच्छ यावत जीव, मग ते कोणी असो, ब्रह्मदेव असो का इंद्र असो का आणखी पुणे कोणी का असेना, तुझे वरची सृष्टी असो का खालची सृष्टी असो की जगतामधल्या अनंत जीवाची सृष्टी असो, सगळे जीव म्हटल्यानंतर अज्ञानाने बंद झालेले आहे. कशा कोणामुळे? अज्ञानामुळे काय बद्ध. आणि मग गरीब का असेना, कोणत्या जातीतला का असेना, किंवा तो आंधळा असो का पांगळा असो, गरीब असो का मुक्त असो, देखणा असो की काही असो, ज्ञान असेल तर मुक्त. आणि तो खरा ऐश्वर्यवान आहे. कोण? कारण ज्ञानामध्ये एवढं सामर्थ्य आहे की अज्ञानामध्ये सामर्थ्य नाही. साधी ठिणगी जर
लाकडाला लागली तर अग्नी काय करतो? जाळून टाकतो. ज्ञानाग्नी सर्व कर्माने. ज्ञानामध्ये ज्ञानाला अग्नी म्हटलेलं आहे. ज्ञान रूपी अग्नी अंधकार म्हणजे अज्ञानाला जाळून टाकते. जोपर्यंत अज्ञान निवृत्त होत नाही तोपर्यंत बद्ध अवस्था. आणि अज्ञान निवृत्त झाली म्हणजे त्याची गोष्ट सांगतात ना, ते तुमचे विश्वामित्र ते वशिष्ठ ऋषी. बराचसा इतिहास आहे त्याचा. ते काय व्हायचं, ते तुमचे हे होते ना, कोण, विश्वामित्र आणि वशिष्ठ ऋषी. तर विश्वामित्राला म्हणजे या विश्वामित्राचं म्हणायचे थोडंसं. तर विश्वामित्राला वाईट वाटायचं. कोण म्हणायचे असे? म्हणलं या राजर्षी म्हणायचे. काय म्हणायचे? आणि हा विश्वामित्र आणि तुमच्या वशिष्ठाला ब्रह्मर्षी म्हणायचा. काय म्हणायचा? असं तेवढं. मग पुढचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. एकदा ते म्हणलं मी काही साधा मनुष्य बघा, राजर्षी आहे की हा ब्रह्मर्षी पक्ष. आमचं ऐश्वर्य कसं आहे? वशिष्ठाची काय म्हणलं, एक झोपडीत आहे इथं. तर म्हणलं केवढा मोठा ऐश्वर्य आहे. आणि मग तो ऐश्वर्याने युक्त असल्यामुळे पण राजर्षीच म्हणायचे त्याला. काय म्हणायचे? मग एकदा आला बघा तो कोण तुमचे विश्वामित्र. सामान्य नाही आपल्या ऐश्वर्याचा आला राजर्षी. मग शिंदे काय प्रसाद आला होता का इथे? 2 कोटी खर्च केले किती आपल्या ऐश्वर्याचा आला. मग त्या ऐश्वर्याला ते ऐश्वर्य तरी आता एवढं मोठं त्याचं ऐश्वर्य असलं तरी सुद्धा म्हणजे राजदळण, घोडदळ, हत्तीदळ, उंटदळ असं होतं. माझा बी तुमच्या वशिष्ठाच्याकडे काय ऐश्वर्य. हे ऐश्वर्य एका घोड्याला एक खोली. किती? एक तबेला लोखंडाचा नाही, कशाचा? सोन्याचा. हा सगळा ऐश्वर्य कोणी पाहिलं? विश्वामित्राने. म्हटलं काय ऐश्वर्य आहे? कोणाचं ऐश्वर्य? वशिष्ठ ऋषीचं. म्हणले महाराज तुमचं काय ऐश्वर्य आहे सगळं? म्हटलं मग माझं नाही आहे. एक गाय होती आणि या गाईचं हे ऐश्वर्य मिळालं. मग ते विश्वामित्र म्हणायला लागले, म्हणले असं करा, ही गाय आम्हाला देऊन टाका. विचार मोबदल्यात तुम्हाला जितक्या गायी लागतील तेवढ्या देऊन टाकू. म्हणजे आमची काही हरकत नाही, गाय येत असेल तर जाऊ द्या की घेऊन जा म्हणाले. म्हणतो विश्वामित्र ती गाय घेण्याकरता गेला. मग ती जाते का ती? मग ती साधी गाय होती का कामधेनू होती? आणि ती कुठली जाते? तर पुष्कळ प्रयत्न करतो कोण? विश्वामित्र. मग ती गाय काय होत नाही. त्याला लक्ष्मीला वरण्याकरता पुष्कळ लोक प्रयत्न करतात. तिच्या हातातल्या माळेत मग इंद्र तर माळेत तोंड घालतो. आणि ती गाय लक्ष्मी असते ना, ती आईला असते. मग ते काय करते, माळेमध्ये तोंड घातलं कोणी? इंद्राने. मग माळ घालू देते थोपकाडत घालतो. माळेत तोंड घालतो का? पाय धुवावे याचा दैवा पात्र आहे. ते जात नाही वाले. मग तो विश्वामित्र कोणाला म्हणतो विचारतो. वशिष्ठाला म्हणले महाराज ती येत नाही. म्हणलं मग उपाय काय? मग म्हणायला लागले तुम्ही चाला आणि तिला सांगा आमच्यासोबत जायला. मग वशिष्ठ ऋषी येतात. काय येतात? आणि ते नंदिनी आहे ते कामधेनूचं नाव बरं का. तिला सांगतात म्हणला हे पाय विश्वामित्र
राज्याचे चक्रवर्ती राजे आहे, ते सामान्य नाही. काय त्यांना काय ऐश्वर्य आहे, कुठलं म्हणलं आपलं ऐश्वर्याला, तेव्हा तो काय करायचा, याच्याबरोबरच आहे. आमच्यासारख्या घरी राहून काय उपयोग आहे, कोणाच्या घरी जा तरी ती काय होत नाही. शेवटी दोघंही प्रश्न का बरं जात नाही म्हणाला काय. मग तिने सांगितलं, म्हटलं हे बा, हा विश्वामित्र राजा ऋषी आहे आणि वशिष्ठ ऋषी कोण आहे, ब्रह्मऋषी. मी कोणाचा आश्रय करते, राजा ऋषीचा आश्रय करीत नाही. तुम्ही कितीही जरी सांगितलं तरी तुमचे चरण सोडत हे कोणाची योग्यता सांगितली जातं, ब्रह्म. म्हणून ब्रह्मर्षीच्या समोर सगळं, किती मोठा मनुष्य असो, इंद्र असो का ब्रह्मदेव असो का आणखी सगळ्या ब्रह्मांडाचा बद्ध आहे. काय आणि साधा जरी असेल त्याला काय, सुखामेळा बंकान जातीचे आणि त्याची ऐश्वर्य. मग ते कोण आहेत, मुक्त आहे. हे मग मोक्ष एव परमपुरुषार्थ. मनुष्य देहातला कोणता पुरुषार्थ आहे, मुक्त आहे ना. विचारसागरात तरी काय आहे, मुक्तीच आहे की नाही, आहे काय. मग मुक्ती म्हणजे सकल दुःखाची, परमानंदाची, कृतकृत्यस्य. त्याचं साधन कोणतं आहे, ब्रह्म आहे. जीव ब्रह्म ऐक्य हे मुक्तीचं काय आहे, साधन आहे. म्हणजे मुक्त पुरुष असतो तो, जीव असतो का तो. हे बा, आपण सुषुप्तीमध्ये गेलो, दुःख आहे का तिथे, साधा सुषुप्तीमध्ये गेलो. सुषुप्तीमध्ये जीव नसून ब्रह्मरूप आहे. काय कोणत्या अवस्थेत, कारण केवळ आनंद आहे सुषुप्ती. आहे का तिथे काही दुःख आहे का, कोण आहे का. मग सुषुप्तीमध्ये जीव ब्रह्मरूप आहे. पण ते काय आहे, अज्ञान आहे बघा. म्हणजे केवळ काय आहे, दुःख नाही त्यांना. त्याप्रमाणे ब्रह्म या अवस्थेमध्ये काय ज्ञान आहे, काहीच दुःख ते काहीच नाही. सकल दुःखाची, परमानंदाची, तुमच्या ह्याच्यामध्ये आलं तर ना, प्राप्ताची प्राप्ती कशी आणि निवृत्तीची नाही, निवृत्तीची निवृत्ती कशी, हे नव्हतं विचारलं. फक्त एवढंच विचारलं, जास्त लिहिण्याचा त्रास नको. आणि दुसरं विचारणं भावाभाव रूप मोक्ष. कारण दोन धर्म एका ठिकाणी राहू शकत, प्रकाश आणि अंधकार एका ठिकाणी नाही. तरी एखादा मनुष्य म्हणला आमचा मुलगा पाचही झाला, नापासही झाला, हे पाच तरी बंद. आता का दोन धर्म एका ठिकाणी राहू शकत. आणि इथं तर दोन धर्म आहे, भावाने मग भावाभाव रूप मोक्ष मिळला. काय होईल, म्हणून दुःख हे कसं आहे, अध्यास आहे, कल्पित आहे. काय आहे, अनाधिष्ठान ज्ञानाने कल्पिताचे काय होते, मग म्हणून मोक्ष किम स्वरूप आहे, केवळ भावरूप. हेच त्याचं काय आहे. जाऊ दे, आपला पहिला सांगत उजळी म्हणून तुम्हाला सांगितलं. आणखी पुन्हा ते चाललं जर किचकट आहे ते. एकच अज्ञान मांडल्यानंतर कशा कशा अडचणी येतात ते सांगितलं. म्हणून एक अडचण न मानताना किती मानत आहे. एकच माया काय करायची, अज्ञान काय करायचे, माना. म्हणून एकच अज्ञान मानणाऱ्याचा पक्ष आहे ना, तो वेदांत. काय सरस्वती, मधुसूदन सरस्वती, प्रकाशात्मा, हे किती मानतात. आणखी पुन्हा त्याचा काय केलेला आहे विचार. तुम्ही मला सगळे लोक आले नाही, दोन तास झालेले आहे. पुन्हा सांगू की आपण आता उद्या गुढीपाडवा आहे ना, मुहूर्त ठेवला पाहिजे ना. जेवढे पोरं असतील, किती वाजता बोलवायचे, तर 9 वाजता. 9 वाजता या, दुपारच्या वेळेला पण